हे बघा, तुम्हाला जर मी असं विचारलं की आपला देव म्हणजे काय सांगा बघू. देवाची मी म्हटलं देव कोणाला म्हणतात? देवाची उत्पत्ती तुम्हाला सांगता येणार आहे का? नाही सांगता येणार. नाही, आपल्याला कोणी धर्म शिकवला नाही. शास्त्र परंपरेप्रमाणे तुम्हाला आपण आता जे आहोत शुद्ध ते नास्तिक आहोत, लक्षात घ्या. नुसत्या फुकटच्या गप्पा बाकी धर्माच्या, बाकी धर्मात कोणालाही व्यवस्थित शिकायचं नाही. हो बघा मंडळी, ज्ञानोबराय सांगून गेले, हरिजनांना भगवंताची महती सांगायची असेल तर मातृभाषाच महत्वाची आहे. मातृभाषेला पर्याय नाही. म्हणजे बघा, मातृभाषा ही भगवंताच्या जवळ नेणारी भाषा आहे. मग अशा अवस्थेमध्ये जर आपण मातृभाषेला मागे सोडत असू, मराठी शाळा बंद पाडत असू, त्या चालवत नसू, तर मग हे सगळं सांगणारी आमची आणि ऐकणाऱ्यांनो तुमची शेवटची पिढी आहे. हा, आता ही काही मुलं शिकली ते त्यांचे भाग्य आहे. पूर्वजन्माचं काहीतरी ते घेऊन आले म्हणून ते शिकले. आणि काही शिकले नाही तर माणूस मोठा होण्यासाठी फक्त बुद्धी पुरेशी असते, पण संस्कार जर चांगला असेल तर उत्तम पुरुष निर्माण होतो. धर्म म्हणजे काय तर शरीर सोडताना तुम्हाला दुःख नाही झालं पाहिजे, तर तुम्ही धर्म जाणला. अदरवाईज त्याचा उपयोग नाही काही. आमच्या गावामध्ये शिमगोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा करतो आम्ही. शिमगोत्सवात गावच्या देवळामध्ये संपूर्ण चतुर्सीमा गाव जमतो. मंदिरामध्ये गावची पालखी सजवल्या जाते आणि ती गावची पालखी सजवल्यानंतर गावच्या भैरी, जोगेश्वरी, वरदान देवस्थान आणि पिंडी अशी 4 रूपी पालखीमध्ये सजवल्या जातात. हे अर्थ हाक ज्ञानोबाची, हा येईत व चरणाची, ऐक सुरा विराणीचा. वाट कुठं होतं? तिथं होतं, कलकीत उतरतो बाबा. मुरून राहणार तो माझ्यासारखा. हा, झाडावर जाणार. आता तो जवळ लोक करतात काम. पाहिजे माणसं म्हणा काय नाही, ते काय आता बोलायचं नाही. पैसा जिम्मी करायचं ते अभाव होते ना. चालेल, हे तुमच्या देवळा आम्ही फीमध्ये काम करतो. सकाळचे आपलं काम करायचं आणि दुपारच्या टायमात देवळा होती. लढीवाळी पुरवाळी गाऊरी गंगाई, नाळ नाळ सोडाता पुन्हा आमच्या घरोघरी पालखी फिरवतात. त्याच्यामुळे सगळे लोक सामील असतात. लहान मुलं, महान म्हातारे, गावकर मंडळी, त्याच्यानंतर गुरव मंडळी, हे सगळे असतात. त्याच्यानंतर ढोल ताशा वाजंत्री ह्या प्रकारे सगळे नाचत गातात आमच्या गावात मिरवणूक काढतात. त्याच्यानंतर घरोघरी पालखी फिरते. आमचा देव हा आमच्या कोकणवासियांच्या घरी येतो. काही लोक बडोदा, अहमदाबाद, ऑस्ट्रेलिया इकडे गेलेले असतात. त्या हा शिमगा उत्सव कोकणात चालू असल्यामुळे ते लोक आता ह्या सणानिमित्त इथे गावा येतात. की जवळजवळ
350-400 वर्षापूर्वीपासूनची ती काय प्रथा चालू झालेली, त्या प्रथेनुसार आम्ही सगळा उत्सव मोठ्या आनंदाने करतो. चंद्रशेखर तीन भाऊ त्यांच्या हाता पायात मुला बाला डोरा पाचरास राखवाली दर बाहेरचं गोठं बाहेर घालो गावचं गावी आठव एक शहाची हो आता भीती माऊली उभी पाठीशी जित पुणी तू घेणार भरारी हा तू घेणार भरारी तू घेणार भरारी ते मी मटण माझे कुत्रं ढगायचे ना एवढं मटण आलं होते. शिऱ्याचं लग्न तेव्हा मला डुकर मारला, मटण दिलं शिजवली आम्ही खाल्लेलं. ती स्वतः जेवण जेवण मला द्यायचं, मी घरी राखाय यायचो. मटण आणलं होतं एवढं. सूर्याकाच्या लग्नात डुकर मारला होता कुत्र्याने डुकर मारला होता. माझी कुत्री चांगली होती. एक डुकरानं वाडी खायची होती. आता पैसा समजलं का, एक अवयव पडला मला दुसऱ्याचा लावून दे, एक बिघडलं दुसऱ्याचा लावून दे, तिसऱ्याचा लावून दे, मेडिक्लेम आहे मला आणखी हा धर्म नाही. सावरकरांसारखा वीर पुरुष आहे, इच्छा मरण आहे, तरी बंद करून टाकलं त्यांनी जेवण खाणं साप. 33व्या दिवशी शरीर तोडलं. हा धर्म काही संस्कारही होते. उगाच नाही हिंदू धर्माचा प्रसार केला. आपल्यात तेवढा दमच नाही आहे. एक दिवस बायकोने जेवण करायचं बंद केलं, पार बेंड माझ्या वाजून काय